जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू व मराठी माध्यम शिरसगाव सावळगाव स्नेह निमंत्रण केंद्र दहेगाव बोलका तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथील झेडपीच्या शाळेत जल्लोष बालगोपाळांचा कलाविष्कार चिमुकल्यांचा हा कार्यक्रम 30/4/2026 सायंकाळी रोजी आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संभाजीनगर येथील व कासली येथील भूमिपुत्र सचिन मलिक तसेच गावातील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री वीर भाऊसाहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून होते। तर विधितज्ञ कोपरगाव श्री योगेशजी खालकर हे यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी शिरसगाव पंचकृषीतील ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती, शिरसगाव उर्दू शाळा व्यवस्थापन समिती, सावळगाव शाळा व्यवस्थापन समिती तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर ॲडव्होकेट खालकर तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ मलिक, माजी सरपंच अशोक उकिरडे, कैलास मडवे, माजी सदस्य तसेच शिवाजी जाधव, सलीम पटेल, केशव भाऊराव गायकवाड, वीर भाऊसाहेब, शिरसगाव येथील राहुल गायकवाड, राहुल अंबादास गायकवाड, लहू बोजगे, वाल्मिक घुले, जुबेर शेख, लक्ष्मण वैद्य, दत्तात्रय गायकवाड, अंगणवाडी सेविका श्रीमती संचेती मॅडम, अनिता शिरसे मदतनीस, सिफा पटेल, भाऊराव भागवत, कयूम पटेल, पुंडलिक गायकवाड तसेच साऊंड सिस्टीमसाठी आदिल पटेल, सावळगाव शिरसगाव येथील सर्व ग्रामस्थ तसेच ग्रामस्थ म्हणून किरण भवर, ऋषी भवर, गणपत उकिरडे तसेच गोदेगाव शाळेच्या मुख्याध्यापिका श्री बालाने मॅडम तसंच वाडीचे शिक्षक श्री पाटील सर आणि शिरसगाव शाळेचे मुख्याध्यापक या हडके जयश्री तसेच श्रीमती गुजर मॅडम, सावळगावच्या मुख्याध्यापिका श्रीमती काळे, शिरसगाव उर्दू शाळेचे उपमुख्याध्यापिका श्रीमती नबिला मिस तसेच होमेरा मिस या कार्यक्रमासाठी उपस्थित होता। सर्वांचं या ठिकाणी शिरसगाव व सावळगाव शालेय कमिटीतर्फे व ग्रामस्थांतर्फे मी हार्दिक स्वागत करतो। मुलाचा वेळ काढून या ठिकाणी आपण या आपल्या चिमुकल्यांचा गुणगौरव करण्यासाठी व तो गुणगौरव बघण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचे या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो व धन्यवाद देतो। सदर कार्यक्रमाची सुरुवात 7ला ठरली होती, परंतु काही कारणास्तव त्याला थोडासा उशीर झाला आणि त्याला अजून उशीर न करता लगेचच आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया। तत्पूर्वी आलेल्या सर्व नागरिकांचे शाळा कमिटीतर्फे मी सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। शालेय परिसर आज आपण जर बघितला, सदर परिसरामध्ये आपल्याला थोडे नवीन कामं झालेले दिसतील। ते झालेल्या कामाबद्दल मी आपली ग्रुप ग्रामपंचायत शिरसगाव याचे खूप धन्यवाद देतो। आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, त्याच मागे जी आपली पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीला या ठिकाणी संरक्षण, या ठिकाणी भिंत तयार करण्याचं काम हे ग्रामपंचायत थ्रू या ठिकाणी झालेलं आहे। त्याचबरोबर पलीकडे जाताना या ठिकाणी विद्यार्थी येताना जाताना या ठिकाणी शाळेचं नुकसान करत होते, त्यासाठी सुद्धा या ठिकाणी संरक्षण भिंत बांधून देण्याचं काम ग्रामपंचायत थ्रू केलं। त्याबद्दल मी ग्रामपंचायतचे या ठिकाणी मोठ्या शब्दसमूहात या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो। मी कैलास मामा शेठ मडवे तसेच आपले गावचे सरपंच अशोक मामा उकिरडे यांना विनंती करतो की त्यांनी या झालेल्या कामाबद्दल त्यांचा गुणगौरव झाला पाहिजे। यासाठी मी वीर भाऊसाहेबांचा सत्कार या दोघांच्या हस्ते करावा आणि हा सत्कार झाल्यानंतर आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया। शिरसगाव यांच्या वतीने आज रोजी सस्नेह निमंत्रण या ठिकाणी जल्लोष बालगोपाळांचा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र सचिन भाऊ मलिक, त्याचप्रमाणे उपस्थित शिरसगावमधील सर्वच सदस्य, सरपंच, उपसरपंच तसेच स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापक समिती
तसेच पत्रकार बंधू, या ठिकाणी सांगायचं तर शिवाजी भाऊ यांचा मला काल फोन आला आणि ते म्हटले का तुम्हाला जर वेळ मिळाला तर आपण निश्चित त्या ठिकाणी प्राथमिक आमची जी शाळा आहे चांगली त्याला भेट द्यावी, आपण त्या ठिकाणी 2 मिनिटाचं मार्गदर्शन करावं. मला मग त्यांचा तोडता आला नाही आणि मी लगेचच होकार देऊन मी त्या ठिकाणी वेळेत वेळ काढून त्या ठिकाणी येईल असं त्यांना आवर्जून सांगितलं. आता खरं तर तुम्हाला सांगायचं काय तर लहान लहान मुलं आहेत या ठिकाणी. चिमुकले असताना आम्ही देखील कधीतरी लहान होतो, परंतु शाळा अशी गोष्ट आहे का आयुष्यातून माणसाच्या मनामधून ती कधी जात नाही. आपण कितीही मोठे झालो परंतु आपण गावाकडे आल्यानंतर ती शाळा बघितल्यानंतर आपल्याला आपले ते लहानपणाचे दिवस त्या ठिकाणी आठवल्याशिवाय राहत नाही. होत असताना प्रत्येकाला वाटतं का आपली ती शाळा होती म्हणून. 1ली ते 4थी असेल, 4थी ते 10वी असेल, जे बालपणाचे मित्र असतात ते सवंगडी ते जीवाभावाचे असतात. कालांतरानंतर आपण कॉलेजच्या वयामध्ये गेल्यानंतर तिथं पण आपले त्या ठिकाणी नवीन मित्र होतात, परंतु बालपण ते बालपण असतं. एकमेकाच्या खोड्या असतील, एकमेकाबरोबर चालणं उठणं बसणं असेल, ते अविस्मरणीय क्षण असतात. परंतु आज लहान लहान मुलं आहे माझी, त्यांना भाषा कळता न कळते, परंतु ज्याला कळल तो पुढं मोठा झाल्यानंतर निदान त्याच्या लक्षात राहील की आपल्याला ही कोणीतरी माहिती देऊन गेलं होतं. कारण की हे दिवस काही परत येत नाही. एकदा 1लीचा वर्ग झाल्यानंतर 2रीचा आहे, 2रीचं झाल्यानंतर 3रीचा आहे, कुणी मागं येत नाही. कारण की कायद्याप्रमाणे आता 9वी पर्यंत तर त्या ठिकाणी पास करणं आहे असं तर कायदा करून दिलेला आहे. आणि मग पुढं 10वीला गेल्यानंतर 11वी 12वी पुढं होतच राहते. आणि मग ते जे काही मित्र आहे, ज्या काही मैत्रिणी आहे, त्या काही एकमेकाला पुढं भविष्यात भेटत नाही. या ठिकाणी मी आता विधितज्ञ असल्यामुळं जर कायद्याचं बघितलं तर RTI खालचा त्या ठिकाणी कायदा शासनाने चालू केलेला आहे. 25% कुठंही कुठलंही चांगली शाळा राहू द्या त्या ठिकाणी 25% त्या ठिकाणी ॲडमिशन आपले घ्यावाच लागतात. त्याच्यामध्ये दुर्बल घटक असतील, त्याच्यामध्ये 25%चं शासनाने GR काढलेला आहे. तसेच शालेय शिक्षणामध्ये तुमचे कपडे असतील, साहित्य असेल, वह्या पुस्तकं असेल, ते सुद्धा त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे असे देखील त्या ठिकाणी शासन निर्णय झालेले आहे. आता आपण एकीकडे जर बघत बसलो तर आपण वेळोवेळी बातम्या बघत असतो तर मुलं इंग्लिश मिडियमला टाकले पाहिजे, इंग्लिश मिडियम खूप चांगली आहे, झेडपीच्या शाळेत मुलं शिकवले नाही पाहिजे. परंतु जर तुम्ही त्याच्यामध्ये बोध घेतला आणि चांगला जर अभ्यास केला, आता मी सुद्धा त्या ठिकाणी ग्रामीण भागातूनच आलेलो आहोत, आणि तुम्ही जर अभ्यास केला तर ग्रामीण भागातलेच मुलं त्या ठिकाणी यशस्वी आहेत आणि झेडपीचे तर त्याच्यात खूप चांगले यशस्वी आहे. तुम्ही जर बघायला गेलं अजून देखील तर आकडेमोड आपण जुने जे बाबा लोक आहे त्या हातावरती अजूनही आकडेमोड करतात, गुणाकार बेरीज काय काही नाही. तुम्ही इंग्लिश मिडियमला मुलगा घालून बघा, 2 1 जा 2 2 2 2 4 जा 2 6 जा, हे असेच वाक्य त्यांचे ना असे तोडमुडकीचे येतील तुम्हाला. पण तेच प्राथमिक मुलाचं शाळेचं बघा, बे बे बेदून 4 बेदून बेत्रिक 6 बेचोक 8, हे असे तोंडपाठ करून घेतात. मी माझ्याकडे संस्कृत विषय होता लहानपणीचा, विम मा सीता त तिता अंती वर्तमान काळ, हे माझं त्यावेळेचं पाठ आहे. मला कुलधरण सर होते म्हणून मी आवर्जून आणि कळकळीने पोटतिडकीने याच्यासाठी सांगतोय का न्यूगंड बाळगू नका. आता हल्ली काय झालेलं आहे, महिला वर्गांमध्ये असतील, पुरुष वर्गामध्ये असेल, तुझा मुलगा कुठे आहे, माझा मुलगा कॉन्व्हेंटमध्ये आहे, तो इतका भारी सांगतो. आणि आपली जर परिस्थिती आपलं एकंदरीत आपल्याला वाटतं की आपला मुलगा झेडपीला टाकावं का नाही, अशी एकंदरीत ती परिस्थिती होऊन जाते. परंतु न्यूगंड कुणी मानू नका. त्या ठिकाणी ग्रामीण भागातलाच मुलगा आणि प्राथमिक शाळेचा असतील, झेडपीच्या असतील, ते विद्यार्थी 100% यशस्वी होतात. आपली मातृभाषा ही चांगली आहे, मातृभाषा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे शिकली पाहिजे. इंग्लिश शिकलं नाही पाहिजे त्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु तोडकं मोडकं आणि 50 ते 60% जरी इंग्लिश आलं तरी चालतं, काही हरकत नाही. सगळं इंग्लिशच बोललं पाहिजे असं काही विषय नाही आहे. कारण की तुम्ही आता सिटीमध्ये जात नाही, मी बऱ्याच वेळा सिटीमध्ये जातो, तर इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन होतं, म्हाताऱ्या माणसांना तर त्याचं काहीच समजत नाही. असं दुर्दैवाने सगळ्या गोष्टी आहेत.
त्याच्यामुळं सगळ्यांनी चांगला अभ्यास करावा आणि असं कुठेही मानू नये का आपण आता झेडपीच्या शाळेत आहे, आपण यशस्वी होऊ न होऊ, उद्या कॉलेजला गेलो उद्या काय होईल, हे फार छान इंग्लिश बोलतात, आपल्याला येईल न येईल. अनेक कोर्सेस त्याच्यामध्ये भविष्यात स्पोकन इंग्लिशचे देखील झालेले आहे, कायदेसुद्धा चांगले झालेले आहेत आणि त्याच्यामुळे झेडपीच्या सुद्धा विविध शाळा असतील त्या स्मार्ट त्या ठिकाणी बनवायच्या चालू झालेल्या आहे. मी या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मला जे काही आयोजक आहे शिवाजीभाऊ काका यांनी आवर्जून त्या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो. जाता जाता फक्त विद्यार्थ्यांना एवढं विचारतो का खेळायला कोणाला आवडतं, खेळायला किती विद्यार्थ्यांना आवडतं, हात वर करा बरं. फक्त खेळायचं आणि फक्त अभ्यास करायला कोणाला आवडतं, फक्त अभ्यास आणि दोन्ही पण कोणाला आवडतं, खेळायचं पण आणि अभ्यास पण करायचं. हे जे दोघांना आवडतं ना ही यशस्वी मुलं आहे. कारण फक्त अभ्यास करून चालत नाही, खेळणं सुद्धा फार तेवढंच महत्त्वाचं आहे. अभ्यास सारखा केला तर माणूस बोर होतो, त्याच्याबरोबर खेळ आणि अभ्यास दोन्हीही त्या ठिकाणी आपण करावे. शेवटी ते केल्यानंतरच माणूस त्या ठिकाणी यशस्वी होतो. निवड फक्त अभ्यास करून उपयोग नाही, त्या ठिकाणी वेळ सुद्धा दिला पाहिजे. आणि मी परत एकदा आयोजकांचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, शिरसगाव सावळगाव येथील ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्रांनी, आज या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आज मी आपल्याला मला यासाठी या ठिकाणी बोलवलं की इंग्रजी शाळा आणि मराठी शाळा यामध्ये फरक काय आहे. इंग्रजी शाळा हा आज फक्त पैसे कमावण्यासाठीचा सुरू झालेला व्यवसाय आहे, एवढंच मी सांगेन. आणि मराठी शाळा जर आपण याची तुलना जर केली, इंग्रजी शाळेमध्ये असणारे शिक्षक आणि मराठी शाळेमध्ये असणारे शिक्षक, मराठी शाळेचा शिक्षक हा गुणवत्तापूर्ण सर्व शासनाच्या नियमांचे पालन करून, सर्व परीक्षा उत्तीर्ण करून, सर्व प्रकारच्या मुलाखती पास करून मग त्याचं सिलेक्शन होतं आणि मग त्यांना शाळा दिली जाते. आणि इंग्रजी शाळेमध्ये असलेला शिक्षक हा फक्त तेथील संस्थाचालक फक्त मुलाखत घेतो आणि त्याला शाळेवरती घेतो. हे संस्थाचालक जे आहेत इंग्रजी शाळांचे, यांचं शिक्षण बघितलं तर हे कोण 10वी फेल 12वी फेल, फक्त पैसा आहे आणि पैसा कुठंतरी गुंतवला पाहिजे म्हणून शाळा केली आणि त्याच्यात उत्पन्नाचे साधनं सुरू झालेली आहेत. आणि आपण त्याकडे आकर्षित होतोय. झगमगाट असतो, बिल्डिंग असते, गाणे तिथं प्रोग्राम घेतले जातात, वेगवेगळं आकर्षण दाखवलं जातं. पण मुलाची जर प्रगती प्रॅक्टिकल जर प्रगती बघितली तर मुलांना कुठल्याही प्रकारचं काहीही येत नाही. आणि तेच जर जिल्हा परिषद बघितलं, आज आपल्या गावातून अनेक विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळेतून शिकून गेलेले आहेत, ज्यामध्ये आपले डॉक्टर किरण भागवत असतील, त्यानंतर आपली कैलासभाऊ मडवे यांची कन्या तेजस्विनी मडवई आज जी IPS ची तयारी करते ती पण आपली मराठी शाळेतूनच शिकलेली आहे. आपला भागवत यांचा एक मुलगा आहे, तो मिलिटरीमध्ये गेलाय, हा पण मराठी शाळेतूनच शिकलेला आहे. अनिल भाऊ बोराडे यांचा पण चिरंजीव मला वाटतं काहीतरी आहे, तो पण मिलिटरीमध्ये आहे, हे पण मराठी शाळेतूनच शिकलेले आहेत. अनेक आपल्याच गावातले असे विद्यार्थी आहेत की जे मराठी शाळेतून शिक्षण घेऊन आज उच्च पदावर कार्यरत आहेत. आणि आपण सुद्धा या गोष्टीचा विचार करावा. मराठी शाळेतच मुलं का टाकावी? मोफत शिक्षण आहे, पुस्तकं, शालेय पुस्तकं, गणवेश हे मोफत दिले जातात. आणि याच्या पुढे जाऊन जे काही स्कूल बॅग असेल, नोटबुक असतील, पेन्सिल असेल, हे सर्व साहित्य यावर्षी जेवढे काही ॲडमिशन या शाळेमध्ये होतील, शिरसगाव, सावळगाव किंवा पंचक्रोशीतील सर्व शाळांना मी मोफत देण्याचं कबूल केलेलं आहे. तुमच्या शाळेमध्ये जेवढे ॲडमिशन होतील एवढ्या मुलांना स्कूल बॅग, प्रत्येक मुलाला 2-2 नोटबुक, पेन्सिल, कंपास, हे सर्व साहित्य जे आहे ते मी यावर्षी येतो पुढे दरवर्षी देण्याचा माझा प्रयत्न असेल. माझी सर्व पालकांना एकच विनंती आहे की आपण जास्तीत जास्त ॲडमिशन आपल्या मराठी शाळेमध्ये घ्यावं आणि आपल्या मराठी शाळेचे ॲडमिशन वाढवून आपल्या मराठी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दर्जा वाढवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार.
तसेच मी आपल्याला आवर्जून सांगतो की मी काल दिवसभर खासदार साहेबांबरोबर होतो. आपल्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेबजी वागचौरे यांच्यासोबत आणि त्यांच्यासोबत फिरत असताना आमची दिवसभर याच विषयावर चर्चा होती की मराठी शाळेचा दर्जा कसा वाढवता येईल. यासाठी मी ठाणे येथील एक कंपनी होम रिवाइज कंपनी या कंपनीचे डायरेक्ट प्रॅक्टिकल देण्यासाठी मी कंपनीचे लोक साहेबांसमोर बोलवले आणि काल त्याचं पण प्रात्यक्षिक त्या ठिकाणी आपण घेतलंय. पूर्ण शाळा डिजिटल करण्यावरती आपण फोकस करतोय. डिजिटल शाळा ही काय कन्सेप्ट आहे. एक छोटंसं प्रोजेक्टर असतं. त्या प्रोजेक्टरमधून 1ली ते 10वी पर्यंतचा पूर्ण अभ्यासक्रम हा व्हिडिओ म्हणजे चित्रफितीद्वारे दाखवण्यात येतो, जेणेकरून मुलांना तो लवकरात लवकर समजावा. शिक्षक तर शिकवणारच आहे, पण विद्यार्थी पण या व्हिडिओ अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तो सुद्धा मुलांना लवकर समजावा. यासाठी आपण सर्व शाळा डिजिटल करण्यावरती फोकस करतोय. यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन सुद्धा मला खासदार साहेबांनी काल या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्यामध्ये मी आपल्या शिरसगाव, सावळगाव, तिळवणी, आपेगाव, कासली या पंचक्रोशीतील सर्व शाळांचा मी या ठिकाणी समावेश करणार आहे. असं मी खासदार साहेबांशी काल त्यांच्याकडून शब्द सोडून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये प्रिंटर नाही आहे असं मला आता सांगण्यात आलं. ते प्रिंटर सुद्धा मी शाळेला उपलब्ध करून देण्याचं या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतो. विविध कंपन्या आहेत ज्या आपल्याला CSR फंड या ठिकाणी देतात. या CSR फंडामधून जास्तीत जास्त प्रत्येक शाळेमध्ये आपल्याला या ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये ग्रंथालय सुरू करायचं आहे. प्रत्येक शाळेमध्ये मी एक खासदार साहेबांशी पण या विषयावर बोललो. प्रत्येक शाळेमध्ये ग्रंथालय सुरू करायचं आहे. ज्या ग्रंथालयाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला आपल्याच गावातील 12वी पास झाल्यानंतर जे मुलं असतात ज्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असते, ज्यामध्ये पोलीस भरती असेल, बँकिंग असेल, MPSC असेल, UPSC असेल, बँकिंग असेल, अशा विविध परीक्षा आहेत. या परीक्षाचा अभ्यासक्रम करण्यासाठी आपल्याच गावामध्ये आपल्याच मराठी शाळेमध्ये सर्व प्रकारची स्पर्धा परीक्षेची पुस्तकं उपलब्ध व्हावीत यासाठी मी प्रयत्न करतोय. जेणेकरून आपला भाग असा आहे, एकमेव भाग असा आहे, मी स्टडी केला, मी महाराष्ट्रभर फिरतो, आपलाच भाग आहे म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. खूप काही शिक्षण पुढे गेलेलं आहे, पण आपल्या भागाला ते मिळत नाहीये आणि ते मिळावं यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील हा मी आपल्याला शब्द देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. या बालगोपालांचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावातील विशेषतः कैलास मडवे असतील, शिवाजीराव जाधव असतील, सलीम पटेल असतील, सरपंच, उपसरपंच, तसेच गावातील तरुण, माता भगिनी, तसेच ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गावातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी, तसेच 3ही शाळेचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य, अध्यक्ष, तसेच सर्वच कमिट्यांचे सदस्य या सर्वांनी विशेष करून परिश्रम घेतले होते. हा कार्यक्रम नेत्रदीप व्हावा यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले होते. हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे सर्व नागरिकांमध्ये बोलले जात आहे. खरं तर जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थी हा सर्वच गोष्टीने सर्वसंपन्न व अष्टपैलू असल्याचे यावेळी नागरिकां व मान्यवरांकडून संबोधण्यात आले होते. तसेच आजपर्यंत देशात व राज्यात चांगल्या उच्चभू पदावरती जिल्हा परिषद शाळेचा ग्रामीण भागातील हाच विद्यार्थी आजही पुढे असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले आहे. विशेषतः ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभरात विविध कलागुण सादर करत तसेच शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदीप कामगिरी केली आहे त्या सर्वांची देखील शाल, श्रीफळ देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांना बघून मान्यवरांनी व ग्रामस्थांनी त्यांच्यावरती बक्षिसांचा वर्षाव यावेळी केला होता. तर आपली जिल्हा परिषद शाळा ही कुठल्याही क्षेत्रात मागे राहणार नसल्याचे यावेळी प्रास्ताविकात ग्रामस्थांनी सांगितले आहे. तर आलेल्या मान्यवरांनी देखील मराठी जिल्हा परिषद शाळेचे तसेच उर्दू जिल्हा परिषद शाळांचे या ठिकाणी भरभरून कौतुक केले आहे. शिरसगाव, सावळगाव या गावातील सर्व ग्रामस्थांनी
यावेळी आपल्या आपल्या पद्धतीने आपापल्या परीने विद्यार्थ्यांना व चिमुकल्यांना सन्मानित व्हावा, त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित व्हावा म्हणून टाळ्यांची गजर देत स्वतः ती सर्व गोष्ट यावेळी आनंदाने साजरी करण्यामागे संपूर्ण एकत्र येत होते. अशाच पद्धतीचा हा कलाविष्कार कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येत असल्याने हजरत, स्कूल का पहला दिन किसी भी स्टूडेंट के लिए यादगार होता है और किसी का स्कूल का पहला दिन हंसते हुए तो किसी का रोते हुए और घर वापस जाने की चाह में गुजर जाता है. कोई वही पहला दिन क्लास में दोस्त तलाश कर लेता है तो कोई रोने धोने में गुजार देता है. स्कूल को जाना है अगरचे दुश्वार है रास्ता, स्कूल को जाना है अगरचे दुश्वार है रास्ता, मैंने बांधी है कमर उठाया है बस्ता, मैं नन्हा सा इल्म का तालिब जैसे हूँ फरिश्ता, किताबों से मेरा एक अनमोल सा रिश्ता. To recall the memories of our school first day, I am going to call class first and second to come and perform in front of you. Please clap for them. ग्रामस्थांमध्ये मात्र शाळा व शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांच्या कष्टाला या ठिकाणी दाद मिळत असल्याचे संबोधले